नमस्कार, एस न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्नेहांकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। सरकारनं शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करण्यासाठी सरकारनं आमदारांच्या डोक्याला बंदूक लावली आहे। काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांचा टोला। ईडीने सर्व मर्यादा ओलांडल्यात। सरन्यायाधीश BR गवईंनी वकिलांना समन्स बजावल्यावरून ईडीला फटकारलं। स्वच्छ सर्वेक्षणमध्ये कोल्हापूर महापालिका 122व्या क्रमांकावरून 66व्या क्रमांकावर। महिला सांडपाणी व्यवस्थापनासाठी महापालिकेला वॉटर प्लस मानांकन। कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठीचं आरक्षण सोडत पद्धतीने निश्चित। कागलमध्ये सोडतीवेळी एकही महिला उपस्थित नसल्यानं आश्चर्य। आणि काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जनसुरक्षा विधेयकाची होळी। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापुरातील काँग्रेस कमिटी कार्यालयात माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी शक्तीपीठ महामार्गासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना महामार्गाचं समर्थन करण्यासाठी महायुती सरकारनं त्यांच्या डोक्याला बंदूक लावली आहे असा टोला लगावत आमदार राजेश क्षीरसागर आणि आमदार शिवाजीराव पाटील यांच्यावर निशाणा साधला। विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आज विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना आमदार सतेज पाटील यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ आंदोलन करा, या महामार्गाला पाठिंबा द्या, यासाठी चंदगडचे आमदार शिवाजी पाटील आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्या डोक्यावर सरकारनं बंदूक ठेवली आहे असा आरोप केला। ठीक आहे, राजेश क्षीरसागरांना आदेश आला असेल हे करण्याबाबत, ते खाजगीत तुम्हाला भेटलं तर सांगतील शक्तीपीठाची गरज आहे का नाही कदाचित, परंतु वरनं आदेश आला असेल त्या विचारात दुसरा काही पर्याय नाही। परंतु 7 बारे उतारे मग हरकती एवढ्या का आल्या? ज्यावेळी हे नोटिफिकेशन निघालं त्यावेळी शेतकऱ्यांनी हरकती दिल्या त्या खोट्या आहेत का? हजारो हरकती शेतकऱ्यांनी दिल्या त्या खोट्या आहेत का? आणि म्हणून मला वाटतं त्यांच्यावर शिवाजी पाटील असू देत किंवा राजेश क्षीरसागर असेल, यांच्या डोक्यावर बंदूक आहे की हे करा, आंदोलन करा, पाठिंबा द्या। ते म्हणून मला वाटतं की त्यांनी नीट माहिती घ्यावी की शेतकरी किती त्यामध्ये आहेत। कारभाराची व्याप्ती वाढल्यामुळं सहकारातील तरतुदीनुसार गोकुळ दूध संघाच्या संचालकांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगत आमदार सतेज पाटील यांनी याबाबत महाडिक कुटुंबियांकडून होत असलेल्या आरोपांनाही उत्तर दिलं। गोकुळची उलाढाल 4000 कोटीवर गेलेली आहे। जनावरं 5 ते 6 लाखाच्या पुढं जनावरं गेलेले आहेत। व्याप्ती वाढलेली आहे। ज्यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आम्ही निर्णय घेतला त्यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ठेवी आणि त्याची व्याप्ती वाढली म्हणून आपण संचालक वाढीचा निर्णय प्रामुख्याने घेतला। कारण की शेवटी विश्वस्त जेवढे असतील आणि सहकार कायद्यामध्ये तरतूद आहे, असं नाही की आपण चुकीचं काय करतोय, सहकार कायद्यातली तरतूद आहे। आणि म्हणून व्याप हा गोकुळचा वाढलेला बघता अजून 4 संचालक असले तर संस्था चालवण्यासाठी चांगल्या पद्धतीनं मदत होईल, हा एकमेव उद्देश आहे। आता महायुतीत काय चाललंय ते महायुतीतल्या नेत्यांना तुम्ही विचारणं संयुक्तिक राहील। मी मगाशी सांगितलं त्यांचं तुझं माझं जमना तुझ्या विना कर्मेना अशी महायुती सध्या आहे। माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी काही दिवसांपूर्वी गोकुळची निवडणूक लागण्यापूर्वी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टोकन वाटपाचा आरोप केला होता। त्यांचा हा आरोप म्हणजे विनोद असल्याचं सांगत आमदार सतेज पाटील यांनी या जिल्ह्यात पैशाचं राजकारण पहिल्यांदा कुणी सुरू केलं याचा इतिहास त्यांनी तपासावा असा टोला लगावला। महाडिक साहेबांनी हा करणं म्हणजे विनोद आहे। त्यांनी आजपर्यंत काय राजकारण केलं? उलट जिल्ह्यामध्ये राजकारण जे काय झालं ते त्यांच्या कार्यकाळातच पूर्वी संघटनात्मक ताकदीचं किंवा पक्षाचं राजकारण होतं, त्याला खीळ कुणी बसवली? पैशाचं राजकारण या जिल्ह्यामध्ये प्रथम कुणी आणलं याचा इतिहास त्यांनी थोडा तपासावा।
मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या निवडीबाबत अध्यक्ष योग्य वेळी निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भात बोलताना आमदार सतेज पाटील यांनी योग्य वेळ कधी येणार त्यासाठी आता काय दाते पंचांग बघायचं काय असा सवाल उपस्थित केलाय. मंत्री महोदयांनी त्यावेळी सांगितलं की अध्यक्ष योग्य वेळी निर्णय घेतील. आता योग्य वेळ कधी येणार आणि दाते पंचांग बघायचं का कुठलं पंचांग बघायचं आम्हाला माहीत नाही. आता कुठली योग्य वेळ विधानसभा अध्यक्ष काढणार आहेत आम्हाला माहीत नाही. विधानसभेचा विरोधी पक्ष नेता करायचा. विधान परिषदचा विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे 29 ऑगस्टपर्यंत त्यांची अजून मुदत आहे. आमदारकीची त्यांची मुदत आहे. परंपरा असते की सभागृह पुढचं होणार नसेल आणि त्याच्यामध्ये जर सदस्य निवृत्त होत असेल तर त्याचा निरोप समारंभ करतो. त्या परंपरेला आपण हा निरोप समारंभ केलेला आहे आणि म्हणून आज ती जी चर्चा नाही. पण क्लेम काँग्रेसचा असणार आहे काय? ते आता महाविकास आघाडी म्हणून आमचं संख्याबळ तिथं जास्त असल्यामुळे क्लेम साहजिकपणे काँग्रेसचा असेल. जैन मठातील हत्ती वनतारा या ठिकाणी नेण्याचा प्रकार हा जैन समाजाच्या भावना दुखावणारा असल्याचं त्यांनी म्हटलंय. तुम्हाला हत्तीच न्यायचे असतील तर शेतकऱ्यांचं नुकसान करणारे हत्ती पकडून घेऊन जावा असा टोला त्यांनी लगावला. आमची विनंती आहे सरकारला की या संदर्भात धोरणात्मक निर्णय न घेता ज्या ज्या मठांच्याकडे जे जे हत्ती आहेत त्यांना निगा कशी राखायची सांगा. त्यांच्यावर काही नियम असतील तर ते नियम लागू करा. परंतु सगळेच उचलून तुम्हाला हत्तीच घेऊन जायचं असेल तर आमचं नुकसान करणारे हत्ती दाजीपूरमध्ये आहेत तर जे शेतकऱ्यांचं नुकसान करतात ते पकडा आणि घेऊन जावा. चंदगड बसणं हत्ती आहेत ते. हे जे ऑलरेडी आहेत व्यवस्थित आहेत माणसाळलेले आहेत त्यांना का घेऊन जात आहे आमचा प्रश्न. हा निर्णय प्राण्यांची काळजी म्हणून आहे असं वाटतंय का आणखी काय यामध्ये दिसते? कारण ज्या न्यायालयात याचिका दाखल करून हे सगळं प्रकरण करण्यात आलं. नाही न्यायालयात ही मंडळी गेली. आता सुप्रीम कोर्टात पुढे ही मंडळी जाणार आहेत. पण जैन समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. एका प्रश्नाला उत्तर देताना आमदार सतेज पाटील यांनी दिवंगत आमदार PN पाटील यांची पक्षनिष्ठा सर्वश्रुत आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील आणि त्यांचे बंधू राजेश पाटील हाच पक्षनिष्ठेचा वारसा जपतायत असं सांगत ते काँग्रेस पक्ष सोडणार नाहीत असं स्पष्ट केलं. मला नाही वाटत हा काय निर्णय ते घेतील असं मला वाटत नाही. माझा प्रयत्न असणार आहे की ते जाऊ नयेत यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न निष्ठावंतांसाठी आपला काय नाही. मला वाटतं आज त्याच्यावर बोलणं संयुक्तिक नाही. उद्या ते दोघंही बंधू मला भेटणार आहेत. मी त्यांच्याशी विस्तारानं चर्चा करेन. हर्षवर्धन संकपाळजी बाळासाहेब थोरातजी त्यांच्याशी बोललेले आहेत. त्यांना विनंती केलेली आहे की बा असा कुठलाही निर्णय घेऊ नका. त्यांनीही सांगितलेलं आहे की आम्ही कुठलाही निर्णय घेतलेला नाही असं स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं ह्या वर्तमानपत्रातल्या बातम्या आहेत अजून जोपर्यंत स्पष्टता येत नाही तोपर्यंत खरं नाही. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीचा निषेध करत सरकारविरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दडपण्याचा हा प्रकार आहे अशी टीका केली आहे. या मारहाण प्रकरणी सरकारनं दोषींवर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली. आता बातमी आहे सर्वोच्च न्यायालयानं ईडीला लगावलेल्या फटकाराची. काही दिवसांपूर्वी ईडीनं काही ज्येष्ठ वकिलांना केवळ त्यांनी त्यांच्या पक्षकारांना दिलेल्या सल्ल्यावरून समन्स पाठवलं होतं. या प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली आहे. सरन्यायाधीश BR गवई यांनी ईडीनं सर्व मर्यादा ओलांडल्यात हे असं चालू देऊ शकत नाही अशा कठोर शब्दात ईडीला फटकारलं. ईडीनं काही दिवसांपूर्वी वरिष्ठ वकील अरविंद सुतार, प्रताप वेणुगोपाल या काही ज्येष्ठ वकिलांना केवळ त्यांनी त्यांच्या पक्षकारांना दिलेल्या सल्ल्यावरून समन्स पाठवलं होतं. यावर बार असोसिएशननं तीव्र आक्षेप घेत सरन्यायाधीश BR गवई यांना पत्र लिहिलं होतं. या समन्समुळे न्यायव्यवस्थेची स्वायत्तता आणि वकिलांचा स्वतंत्रपणे काम करण्याचा हक्क धोक्यात येत असल्याची भीती या पत्रात व्यक्त करण्यात आली होती. या प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली आहे. सरन्यायाधीशांनी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि ॲडिशनल सॉलिसिटर जनरल SV राजू यांना याबाबत सुनावलंय. आपल्याला काही मार्गदर्शक तत्वांची गरज आहे. हे असं चालू शकत नाही. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सर्व सीमा ओलांडल्यात अशा शब्दात सरन्यायाधीशांनी ईडीला फटकारलंय. यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी वकिलांना त्यांच्या कायदेशीर सल्ल्यामुळे समन्स पाठवता येत नाही हे ईडीनं मान्य केलं असल्याचं सांगितलंय.
7व्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी आणि कंत्राटी भरतीच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेनं 18 जुलैपासून राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलंय. आज आंदोलनाच्या 4थ्या दिवशी संघटनेनं छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालयाच्या आवारात रक्तदान शिबिर घेऊन आणि पथनाट्य सादर करत आपल्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधलं. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीनं परिचारिकांच्या विविध मागण्यांसाठी 18 जुलैपासून संपूर्ण राज्यात बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे. गेल्या मंगळवारी आणि बुधवारी संघटनेच्या वतीनं मुंबईतील आझाद मैदानावर धरणं आंदोलन करण्यात आलं, तर गुरुवारी संपूर्ण राज्यात एकदिवसीय कामबंद आंदोलन करण्यात आलं. मात्र सरकारनं दखल घेतली नसल्यानं शुक्रवारी 18 जुलैपासून राज्यातील सर्व परिचारिकांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलंय. अधिपरिचारिका, परिसेविका, पाठ्यनिर्देशिका या पदावरील कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी दूर कराव्यात, परिचारिकांची कंत्राटी भरती रद्द करून कायमस्वरूपी पदभरती सुरू करावी, रिक्त पदं पदोन्नतीनं भरावीत, 40 वर्षांपासून प्रलंबित भत्ते मंजूर करावेत, यासह अन्य प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी कामबंद आंदोलन सुरू आहे. बेमुदत कामबंद आंदोलनाच्या आजच्या 4थ्या दिवशी CPR आवारात परिचारिकांनी एकत्र येऊन आपल्या मागण्यांसाठी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर आंदोलकांनी CPR आवारात रक्तदान केलं. यावेळी आंदोलकांनी पथनाट्य सादर करत सरकारचं आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधलं. या आंदोलनात कोल्हापूर शाखेचे कार्याध्यक्ष विराट चव्हाण, योगेश यादव, मनुजा रेणके, पल्लवी रेणके, विमल कलकुटकी, मानसी मुळे, दत्ता आईवळे, दीपक गुरव, राकेश ढाले, विनोद पवार, सॅमसंग कुरणे, अभिजित कवाळे, विमल कलकुटकी यांच्यासह परिचारिका मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. जनसुरक्षा कायद्याविरोधात कोल्हापुरातील काँग्रेस कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरले. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज काँग्रेस कमिटी कार्यालयासमोर जनसुरक्षा विधेयकाची होळी केली. सर्वसामान्यांचे हक्क हिरावून घेणाऱ्या जनसुरक्षा कायद्याला कडाडून विरोध करत कोल्हापूर जिल्हा आणि शहर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज काँग्रेस कमिटी कार्यालयासमोर जनसुरक्षा विधेयकाची होळी केली. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जनसुरक्षा कायदा संविधानिक मूलभूत अधिकारांचा गळा घोटणारा असून जे कोणी सरकारच्या विरोधात बोलतील, आंदोलन करतील त्यांना विनाचौकशी जेलमध्ये टाकण्याचा अधिकार या जनसुरक्षा कायद्यामुळे सरकारला मिळणार आहे. संविधानिक मार्गानं काम करणारे विरोधी पक्ष संघटना, शिव शाहू फुले आंबेडकरवादी संघटना, पुरोगामी शेतकरी कामगार संघटना यांना संपवण्यासाठीच सरकार या कायद्याचा वापर करण्याची शक्यता असल्याची भीती यावेळी आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी कार्यकर्त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारा हा कायदा असून या जुलमी असंविधानिक कायद्याविरोधात एकेची वज्रमूठ करून या कायद्याला कडाडून विरोध करण्याचा निर्धार केला. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी जनसुरक्षा विधेयकावरील हरकतींची दखल न घेता उलट सरकारनं जनतेवर हे विधेयक लादलं असल्याचं सांगितलं. सरकारनं हे विधेयक जनतेसमोर आणून जनसुनावणी घ्यावी अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली. केंद्राचा कायदा स्ट्रॉंग करा अशी आम्ही भूमिका मांडली होती, परंतु कुठंतरी आंदोलनं, संघटना पातळीवरची आंदोलनं, सरकारच्या विरोधातली आंदोलनावर ही अर्बन नक्षलवादी ठरवायची आणि त्यांच्यावर कारवाई करायची असं एक षडयंत्र सरकारचं आहे. आणि म्हणून परवा राज्यपाल महोदयांना देखील आम्ही महाविकास आघाडी म्हणून भेटलो आणि त्यांनाही विनंती केली आहे की हे विधेयक परत पाठवा आणि पब्लिक हिअरिंग म्हणजे 12,000 सजेशन ऑब्जेक्शन आलेले आहेत, त्याचं पब्लिक हिअरिंग घ्या, लोकांची भावना समजून घ्यावी सरकारनं, असं आमचं म्हणणं आहे. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, सरलाताई पाटील, माजी नगरसेविका भारती पोवार, माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर, माजी नगरसेवक सुभाष बुचडे, विनायक फाळके, ईश्वर परमार, तौफिक मुल्लाणी, जय पटकारे, राजू साबळे, गोकुळचे संचालक शशिकांत पाटील सुयेकर, बाबासाहेब चौगुले, प्रकाश पाटील, सूर्यकांत पाटील बुद्धिआळकर, राहुल देसाई, सत्यजित जाधव, जीवन पाटील, सचिन घोरपडे, विनायक घोरपडे, वैशाली महाडिक, मंगल खुडे, पूजा आरडे, संजय पटकारे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
श्री संत बाळूमामांच्या नावाचा गैरवापर काही बाबा लोकांकडून पैसे उकळत असल्याचं श्री संत बाळूमामा देवालय ट्रस्टच्या निदर्शनाला आलंय. भाविकांनी अशा लोकांपासून सावध राहावं. बाळूमामांच्या नावानं कुणी ऑनलाईन देणगी मागत असेल तर भाविकांनी ट्रस्टशी संपर्क साधावा असं आवाहन ट्रस्टचे कार्याध्यक्ष लक्ष्मण होगडेंनी केलंय. भाविकांची फसवणूक करणाऱ्या बाबांविरोधात आवश्यक त्या यंत्रणांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आज कोल्हापुरात काँग्रेस कमिटी कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राजकारणात अनेक घडामोडी घडतात, सत्ता येते आणि जाते, मात्र राजकारणात एकनिष्ठ राहण्याला महत्त्व असतं असं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांनी सत्याच्या बाजूने संघर्ष करत राहा असं आवाहन केलं. जीवन पाटील यांची बिद्री साखर कारखान्याच्या स्वीकृत संचालकपदी निवड झाली आहे. या निवडीनंतर त्यांनी आज काँग्रेस कमिटी कार्यालयात आमदार सतेज पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. या निमित्तानं आमदार सतेज पाटील यांनी सहकाराचं सामान्य माणसाच्या जीवनातलं महत्त्व विशद करत जीवन पाटील यांनी सभासदाभिमुख काम करावं अशा शब्दांमध्ये त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहून सत्याच्या बाजूने संघर्षरत राहावं असं आवाहन केलं. तिथं लोकांची जहानी ऐकली पाहिजे, त्यांना मदत काय करता येते त्याची मदत आपण केली पाहिजे. काही अडचणी राहिल्या तर आम्हाला सांगा, आम्ही त्याची मदत तुम्हाला अधिकाऱ्यांना सांगायचं असेल तर आपण त्यांना मदत करण्याची भूमिका आपण घेऊया. जनतेकडून काँग्रेस म्हणून पोचायचं काम आपण करूया. लोकांचे अश्रू पुसण्याचं काम करूया. त्यांच्याकडे अश्रू पुसायला वेळ नाही, ते आपण मीटर फिरण्यात लागले कामाला सगळे त्यांचं मीटर चालू आहे. आता ते अश्रू पुसायला त्यांना वेळ नाही आणि त्यामुळे अश्रू पुसून लोकांना आधार देण्याचं काम काँग्रेस पार्टी म्हणून तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी करावं. मी लढतोय, तुम्ही सगळेजण माझ्याबरोबर आहेत, हे घरी करून आपण लढाई करतो आणि मग उद्या सगळ्या संघर्षाला या जिल्ह्यामध्ये आपण ताकदीला सामोरं जाण्याची भूमिका घेऊया. बिद्री कारखान्याचे संचालक सत्यजित जाधव यांनी आमदार सतेज पाटील यांच्यासारख्या शब्द पाळणाऱ्या नेत्यामुळं कार्यकर्त्यांना उभारी मिळत असल्याचं सांगितलं. बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी सभासदांच्या हिताची भूमिका घेतल्याचं सांगत सर्व सभासदांच्या वतीनं त्यांचे आभार मानले. कारखान्याच्या 70,000 सभासदांच्या वतीनं आमदार सतेज पाटील यांचे आभार मानत असल्याचं त्यांनी सांगितलं. बिद्री कारखान्याचे नूतन स्वीकृत संचालक जीवन पाटील यांनी आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपली पुढील वाटचाल सुरू राहणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यांनी आमदार सतेज पाटील जो शब्द टाकतील तो खाली पडू देणार नाही. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जो उमेदवार दिला जाईल त्याला निवडून आणण्याचं काम करू अशी ग्वाही दिली. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर, सामाजिक कार्यकर्ते युवराज गवळी, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर, भैरवनाथ कुंभार, सोनारवाडीचे सरपंच ऋषिकेश पाटील, गणपतराव जाधव, सचिन घोरपडे आदी उपस्थित होते. कदमवाडीतील डी.वाय. पाटील हॉस्पिटल हे राज्यातील सर्व धर्मादाय, खाजगी आणि शासकीय रुग्णालयासाठी एक रोल मॉडेल आहे. सर्वसामान्य रुग्णांना अत्याधुनिक उपचार माफक किमतीत सुविधा देण्याचा डी.वाय. पाटील हॉस्पिटलचा प्रयत्न अतिशय कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी काढले. डी.वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सज्ज आणि नूतनीकरण केलेल्या ऑर्थोपेडिक वॉर्डच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कदमवाडीतील डी.वाय. पाटील हॉस्पिटल ऑर्थोपेडिक वॉर्डचं अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांसह नूतनीकरण करण्यात आलंय. रविवारी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या वॉर्डचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉक्टर R.K. शर्मा, उपअधिष्ठाता डॉक्टर राजेश ख्याल्लप्पा, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वैशाली गायकवाड, ऑर्थोपेडिक विभाग प्रमुख डॉक्टर प्रदीप पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी आरोग्यमंत्री आबिटकर यांनी हॉस्पिटलच्या विविध विभागांना भेट देऊन उपलब्ध सुविधांची माहिती घेतली. हॉस्पिटलच्या सिम्युलेशन लॅबचं त्यांनी कौतुक केलं. याप्रसंगी आरोग्यमंत्री आबिटकर यांनी डी.वाय. पाटील हॉस्पिटलमधील स्वच्छता, उपचार पद्धती, तज्ज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित कर्मचारी, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मिळणाऱ्या वागणुकीचं कौतुक केलं.
या हॉस्पिटलमध्ये मिळणारी सेवा आणि कार्यपद्धती ही राज्यातील सर्व रुग्णालयांसाठी रोल मॉडेल आहे. हॉस्पिटलच्या अत्याधुनिक ऑर्थोपेडिक वॉर्डमुळं कोल्हापूरसह परिसरातील लोकांना हाडासंबंधीच्या सर्व विकारांवर अत्याधुनिक उपचार मिळणार आहेत. हा विभाग कोल्हापूरच्या आरोग्य सेवेतील एक महत्त्वाचं पाऊल ठरेल असा विश्वास मंत्री आबिटकर यांनी यावेळी व्यक्त केला. खरं तर राज्यातल्या सगळ्या धर्मादाय हॉस्पिटलसाठी, प्रायव्हेट हॉस्पिटलसाठी आणि विशेषतः आमच्या शासकीय हॉस्पिटलसाठी एक रोल मॉडेल म्हणूनच या हॉस्पिटलचा उल्लेख करावा लागेल. इतके चांगल्या पद्धतीच्या दर्जेदार सुविधा, खूप स्वच्छता आणि खूप चांगल्या पद्धतीचा एक्सपर्ट स्टाफ, इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्या गोष्टी आहेत. निश्चित या गोष्टीचं सगळ्याच हॉस्पिटल्सनी या गोष्टींचा आदर्श घ्यावा अशा पद्धतीचंच काम आहे. त्यामुळे आजची भेट ही केवळ डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटलची भेट नाही, तर महाराष्ट्रातल्या सगळ्या आस्थापनांनी सुद्धा कसं काम करावं त्याच्यासाठीच एक रोल मॉडेल म्हणून काम करते अशा पद्धतीच्या हॉस्पिटलला पण भेट दिलेली आहे. यावेळी बोलताना कुलपती डॉक्टर संजय पाटील यांनी डी वाय पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही सातत्यानं गुणवत्तापूर्ण सेवा देत असल्याचं सांगितलं. विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी डी वाय पाटील हॉस्पिटल ही समाजासाठी समर्पित संस्था आहे. दर्जेदार आरोग्य सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं हेच आमचं ध्येय असल्याचं सांगितलं. विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांनी रुग्णांना सुविधा आणि सर्वोत्तम उपचार देण्याला आमचं सर्वोच्च प्राधान्य असून नूतनीकृत ऑर्थोपेडिक वॉर्ड आरोग्य सेवेतील नवा मापदंड बनेल असं सांगितलं. कुलगुरू डॉक्टर आर के शर्मा, वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर वैशाली गायकवाड, ऑर्थोपेडिक विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रदीप पाटील यांनी विभागातील उपलब्ध सुविधांची माहिती दिली. यावेळी कुलसचिव डॉक्टर व्ही भोसले, IQAC संचालक डॉक्टर शिंपा शर्मा, डॉक्टर सलीम लाड, उपकुलसचिव संजय जाधव, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील, तेजशील इंगळे यांच्यासह डी वाय पाटील ग्रुपच्या विविध संस्थांचे प्राचार्य, विभाग प्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते. इचलकरंजी शहरातील सर्वपक्षीय नेते शहापूरमध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालयाला जामीन देऊ नये या मागणीचं निवेदन देण्यासाठी आले होते. यावेळी माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांमध्ये वादावादीचा प्रकार घडल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. इचलकरंजी शहराजवळच्या शहापूर प्रादेशिक परिवहन विभागाच्या नव्या कार्यालयासाठी म्हसोबा मंदिराजवळील शासकीय जागा आरक्षित करण्यात आली आहे. मात्र या जागेला सर्वपक्षीय माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांचा विरोध आहे. ही जागा कार्यालयासाठी दिली जाऊ नये या मागणीचं निवेदन देण्यासाठी आज सर्वपक्षीय माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते महापालिकेत आले होते. त्याचवेळी निवेदन देण्यासाठी बोलावलं नसल्याच्या कारणावरून ठाकरे गटाच्या एका पदाधिकाऱ्यानं भाजपच्या माजी नगरसेवकासोबत वाद घातला. हा वाद एकमेकांना बघून घेण्याची भाषा वापरण्यापर्यंत पोहोचला. या वादामुळे परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनलं होतं. अखेर तिथं उपस्थित माजी नगरसेवकांनी समजूत काढत हा वाद मिटवला. स्वच्छ भारत मिशन उपक्रमांतर्गत राबवण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2025 मध्ये कागल शहरानं उत्तुंग यश संपादन केलंय. गेल्या वर्षी देशात 110व्या स्थानी असलेल्या कागलनं यंदा 12वा क्रमांक पटकावलाय, तर गेल्या वर्षी राज्यात 27व्या क्रमांकावर असणारं कागल शहर यंदा 2ऱ्या क्रमांकावर पोहोचलंय. केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि नागरी कार्य मंत्रालयाच्या स्वच्छ भारत मिशन उपक्रमांतर्गत राबवण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2025 मध्ये कागल शहरानं राज्यात आणि देशात आघाडीचं स्थान पटकावलंय. 20 ते 50 हजार लोकसंख्या गटात देशभरातील 1585 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कागलनं देशात 12वा क्रमांक तर महाराष्ट्रातील 165 शहरांमध्ये 2रा क्रमांक पटकावलाय. कागल नगर परिषदेचे आरोग्य अधिकारी नितीन कांबळे यांनी ही माहिती दिली. स्वच्छ सर्वेक्षण 2025 अंतर्गत कागल शहराने देशामध्ये 12वा क्रमांक प्राप्त केलेला आहे. यामध्ये देशातील 25,000 ते 50,000 लोकसंख्येमध्ये 1585 शहरांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये घनकचरा व्यवस्थापन, कचरा संकलन, कचरा प्रक्रिया, शौचालय व्यवस्थापन व नागरिकांचा सहभाग या घटकावर ही स्पर्धा आयोजित केलेली होती. या घटकांतर्गत कागल शहराने देशातील 1585 शहरामध्ये 12वा क्रमांक पटकावलेला असून राज्यातील 165 शहरामध्ये 2रा क्रमांक पटकावलेला आहे. यामध्ये कागल शहरातील सर्व नागरिक, व्यावसायिक, सर्व सेवाभावी संस्था, संघटना, त्याचबरोबर आजी माजी नगरसेवक, नगरपालिकेचे सर्व विभाग प्रमुख, माननीय मुख्याधिकारी अजय पाटणकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्व विभागांनी ही कामगिरी केलेली आहे. यामध्ये किर्लोस्कर ऑइल इंजिन आणि संपूर्ण अर्थ लाईव्हहूड
या संस्थेने करार केलेला आहे. या संस्थेच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापनामध्ये 100% यश प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांचे आभार. गेल्या वर्षी देशात 110व्या स्थानी आणि राज्यात 27व्या स्थानी राहिलेल्या कागल शहरानं यंदा देशात 12व्या आणि राज्यात 2ऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. कागल शहराच्या या यशात स्वच्छता ब्रँड अँबॅसेडर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाचा मोठा वाटा आहे. मुख्याधिकारी तथा प्रशासक अजय पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषद प्रशासनानं नियोजनबद्ध आणि सातत्यपूर्ण कार्य केल्यामुळं हे यश प्राप्त झालंय. नोडल अधिकारी नितीन कांबळे, समन्वय अधिकारी आशिष शिंगण, स्वच्छता मुकादम बादल कांबळे आणि कौतिक कांबळे यांनी यामध्ये मोलाचं योगदान दिलंय. कागल शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी नगर परिषदेचे सर्व विभाग आणि कर्मचारी, शासकीय आणि अशासकीय संस्था, महिला बचत गट, सेवाभावी संस्था, पर्यावरणप्रेमी संघटना, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते यांचं सहकार्य लाभल्यामुळं कागल शहरानं हे यश मिळवलं असून आता कागल शहर देशात नंबर 1 करण्यासाठी याच सहकार्यामध्ये सातत्य राहण्याची गरज आहे. कोल्हापूर महापालिकेचं पंचगंगा हॉस्पिटल, सावित्रीबाई फुले रुग्णालय आणि इतर आरोग्य विभाग उत्तम कामगिरी करत असून वंध्यत्वावर उपचार आणि मोफत सल्ला देणारी ही सेवा राज्यात एक उदाहरण ठरणारी आहे, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं. सावित्रीबाई रुग्णालयात वंध्यत्वावर उपचार आणि सृष्टी मोफत सल्ला केंद्राच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. कोल्हापूर महानगरपालिका, सिद्धगिरी जननी IVF आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानं सावित्रीबाई फुले रुग्णालयात सृष्टी मोफत वंध्यत्व निवारण सल्ला केंद्र सुरू करण्यात आलंय. शनिवारी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते या केंद्राचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी बोलताना आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूर महानगरपालिकेचा आरोग्य विभाग चांगलं काम करत असल्याचं सांगितलं. त्यांनी वंध्यत्वावर उपचार आणि मोफत सल्ला देणारी ही सेवा राज्यात एक आदर्शवत सेवा ठरेल असा विश्वास व्यक्त केला. प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी महानगरपालिका आणि सिद्धगिरी जननी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं गरजू कुटुंबांना अल्पदरात सल्ला आणि उपचार मिळणार असल्याचं सांगितलं. आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश पावरा यांनी सावित्रीबाई फुले रुग्णालयात गरजू वंध्यत्वग्रस्त जोडप्यांना दर गुरुवारी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत मोफत सल्ला आणि IUI उपचाराची सुविधा उपलब्ध राहणार असल्याचं सांगितलं. यावेळी सिद्धगिरी जननी IVF सेंटरच्या संचालिका डॉक्टर वर्षा पाटील आणि डॉक्टर विवेक हळदवणेकर यांनी वंध्यत्वाविषयी माहिती दिली. या प्रसंगी उत्कृष्ट काम करणाऱ्या आशा सेविकांचा आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, उपायुक्त परितोष कंकाळ, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे, कृष्णा पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, डॉक्टर वृषाली घोरपडे, डॉक्टर भूषण सुतार, उपशहर अभियंता अरुण गुजर, नोडल ऑफिसर डॉक्टर अमोल माने, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजना बागडी, डॉक्टर विद्या काळे हेरवाडे आदी उपस्थित होते. पन्हाळा तहसील कार्यालयात आयोजित लोकशाही दिनात आज दिवसभरात विविध विभागाशी संबंधित 10 अर्ज दाखल झाले. तहसीलदार माधवी शिंदे जाधव यांनी संबंधित विभागांनी या अर्जावर योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेत. पन्हाळा तहसील कार्यालयात दर महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित केला जातो. आज झालेल्या लोकशाही दिनात सामान्य नागरिकांनी सहभाग घेऊन विविध विभागांशी संबंधित 10 अर्ज दाखल केले. यावेळी तहसीलदार माधवी शिंदे जाधव यांनी तक्रारदारांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर तक्रार अर्जांवर आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत संबंधित विभागांना निर्देश दिलेत. इचलकरंजीतील वेदपाठ शाळेच्या प्रांगणात भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूर या यशस्वी मोहिमेत सहभागी असणाऱ्यांचा गौरव करण्यात आलाय. यामध्ये नायब सुभेदार प्रवीण विश्वास पाटील यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी प्रवीण पाटील यांनी सिंदूर ऑपरेशनच्या वेळीच्या आठवणींना उजाळा दिलाय. प्रत्येक भारतीयांच्या मनात भारतीय सैन्याबद्दल नितांत आदर आणि अभिमान आहे. ऑपरेशन सिंदूरमुळे सैन्याबद्दलच्या अभिमानात आणखी भर पडली आहे. स्वतंत्र भारताच्या रक्षणाच्या इतिहासामध्ये ऑपरेशन सिंदूरची विशेष नोंद घेतली जाईल यात शंका नाही. सैन्याच्या या कामगिरीमध्ये सहभाग घेतलेले नायब सुभेदार प्रवीण विश्वास पाटील यांचा नुकताच इचलकरंजीतील वेदपाठ शाळेच्या प्रांगणात मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
वेदमूर्ती मनोज निगुडकर यांच्या हस्ते नायब सुभेदार प्रवीण पाटील आणि पत्नी सुवर्णा प्रवीण पाटील यांना सन्मानित करण्यात आलं. यावेळी नायब सुभेदार प्रवीण पाटील यांनी ऑपरेशन सिंदूर मोहिमेच्या थरारक आठवणी सांगितल्या. ऑपरेशन सिंदूरमध्ये शत्रूच्या प्रदेशापासून 50 फूट अंतरावर रात्रीच्या भयाण अंधारात एका बाजूला शत्रूची नजर चुकवायची तर दुसऱ्या बाजूला ब्लॅक टायगरपासून स्वतःच्या संरक्षणार्थ बंदूकही चालवायची अशा अवस्थेत सैनिक रात्रंदिवस लढत होते. 3 दिवस एकाच जागी बसून लक्ष्य गाठायचं. मिळेल ते खाऊन आहे त्या परिस्थितीत मनोधैर्य ढळून न देता मातृभूमीच्या रक्षणासाठी सैनिक लढल्याचं नायब सुभेदार पाटील यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलेल्या आठवणींनी इचलकरंजीकरांचा भारतीय सैन्याबद्दलचा अभिमान कैक पटीनं वाढला. यावेळी वेदपाठ शाळेचे उपाध्यक्ष संदीप कुलकर्णी, माजी उपाध्यक्ष मोरेश्वर कुलकर्णी, ब्राह्मण प्रीमियर लीगचे मार्गदर्शक ॲडव्होकेट सारंग जोशी, सूरज बडवे, ब्राह्मण सभेचे सेक्रेटरी संजय मैंदर्गी, प्रसाद लेले, मनीष आपटे यांच्यासह इचलकरंजी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं इचलकरंजीमध्ये जनसुरक्षा विधेयकाविरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली. हे विधेयक लोकशाहीला धक्का देणारं असून जनतेच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारं असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. अर्बन नक्षलच्या नावाखाली जनतेची आंदोलनं चिरडली जाणार असतील तर हे खपवून घेतलं जाणार नाही असं सांगत माकपनं हे विधेयक त्वरित रद्द करावं, अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिलाय. महाराष्ट्र विधिमंडळात बहुमताच्या जोरावर जनसुरक्षा विधेयक मंजूर करून सध्या ते राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आलंय. हे विधेयक लोकशाहीला धक्का देणारं असून जनतेच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारं आहे असा आरोप करत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं इचलकरंजीत जोरदार निदर्शनं करण्यात आली. यावेळी कॉम्रेड सदा मलाबादे यांनी या विधेयकामुळे सामान्य जनतेचा, कामगारांचा आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सरकारविरोधी आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार हिरावून घेतला जाणार असल्याची भीती व्यक्त केली. या कायद्यातील तरतुदी आणि शब्दरचना संदिग्ध असून प्रशासन त्याचा मनमानीपणे अर्थ लावू शकतं अशी भीती व्यक्त करत विधेयकात कुठंही अर्बन नक्षल, डावे किंवा अति डावे असा उल्लेख नसताना सत्ताधाऱ्यांकडून हे शब्द वारंवार वापरले जात आहेत. मग उजव्या विचारसरणीच्या संघटनांना सरकार मुभा देणार का असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. कम्युनिस्ट पक्षाचा नक्षलवाद्यांना पाठिंबा नाही असं स्पष्ट करत अर्बन नक्षलाच्या नावाखाली जनतेची आंदोलनं चिरडली जाणार असतील तर याला तीव्र विरोध करण्यासह हे विधेयक त्वरित रद्द करण्यात यावं, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. या आंदोलनात कॉम्रेड भरमा कांबळे, कॉम्रेड सदा मलाबादे, शिवगोंडा खोत, नवी शेख, भाऊसाहेब कसबे, धनाजी जाधव, दत्ता माने, नूर महम्मद बेळकुडे, पार्वती म्हेत्रे आदींनी सहभाग घेतला. आंदोलकांच्या वतीनं प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना निवेदन देण्यात आलं. पन्हाळा तालुक्यातील 111 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचं प्रवर्गनिहाय आरक्षण आज सोडत पद्धतीनं निश्चित करण्यात आलं. यामध्ये तब्बल तिसऱ्यांदा सोडत पद्धतीनं आरक्षण निश्चित करण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात या आरक्षण सोडतीबद्दल उत्सुकता होती. पन्हाळा तालुक्यातील 111 ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचं आरक्षण सोडत पद्धतीनं निश्चित करण्यात आलं. यापूर्वी मेमध्ये सोडत पद्धतीनंच आरक्षण निश्चित करण्यात आलं होतं. दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षणासंदर्भात दिलेल्या निर्णयामुळं आज पुन्हा आरक्षण सोडती काढाव्या लागल्या. पन्हाळ्यात पार पडलेल्या सोडतीमध्ये 16 ग्रामपंचायती अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्यात. यापैकी 8 ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जातीच्या महिला सरपंच असणार आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 30 गावांचं सरपंचपद आरक्षित झालंय. या प्रवर्गातील महिलांना 15 गावांमध्ये सरपंच म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. तालुक्यातील 63 गावांचं सरपंचपद खुलं असणार आहे. यापैकी 33 गावांमध्ये महिला सरपंच असतील. सोडत पद्धतीनं आरक्षण निश्चित करताना तहसीलदार माधवी शिंदे, नायब तहसीलदार संजय वळवी, नायब तहसीलदार रोहिणी नायगोपाळ, रमेशकुमार नांगरे यांच्यासह राजकीय पक्ष संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तू
तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. विरोधी पक्षनेता असूनही मला संसदेत बोलू दिलं जात नाही, राहुल गांधींचा आरोप. अहमदाबाद अपघातग्रस्त विमानाच्या ब्लॅक बॉक्समधून संपूर्ण डाटा AAIB कडून डिकोड, मंत्री राममोहन नायडू यांची माहिती. महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे स्थानकावर AI फेसियल रिकग्निशन यंत्रणा, मुंबई दिल्ली स्थानकांचा समावेश, गृहमंत्रालयाची सर्वोच्च न्यायालयात माहिती. मुंबईतील 2006च्या लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व 12 आरोपींची 19 वर्षांनंतर निर्दोष मुक्तता, मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल. सूरज चव्हाणांना छावाच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर हात टाकणं भोवलं, अजित पवारांनी राजीनामा द्यायला सांगितला. राधानगरी तालुक्यातील 98 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठीचं आरक्षण आज सोडत पद्धतीनं निश्चित करण्यात आलं. त्यामध्ये अनुसूचित जातींसाठी 11, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 27 आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 60 गावांची सरपंच पदं आरक्षित झाली आहेत. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी निश्चित झालेलं नाही. राधानगरी तालुक्यातील एकूण 98 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत पार पडली. दुर्वा टिपुगडे आणि विहान भोगुलकर या शाळकरी मुलांच्या हस्ते प्रवर्गनिहाय आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. सोडत पद्धतीनं निश्चितीसाठी तहसीलदार अनिता देशमुख, नायब तहसीलदार बिपिन लोकरे, महसूल सहाय्यक प्रीतम हिंगमिरे, निवडणूक ऑपरेटर सचिन पाटील यांना प्राधिकृत करण्यात आलं होतं. या सोडतीमध्ये तालुक्यातील अनुसूचित जातीसाठी 11, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 27 आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 60 गावांची सरपंच पदं आरक्षित झाली आहेत. तालुक्यातील 49 गावांमधील सरपंच पदं महिलांसाठी आरक्षित झाली आहेत. या सोडतीवेळी तालुक्यातील राजकीय पक्ष, संघटनांचे पदाधिकारी तसंच सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. इचलकरंजीतील शहापूरमधील गट नंबर 468 ची जागा आठवडा बाजार आणि यात्रेसाठी कायमस्वरूपी आरक्षित करावी, अशी मागणी शहापूरमधील नागरिकांनी केली आहे. महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांना या मागणीचं निवेदन सादर करण्यात आलं. इचलकरंजी शहरात 1983 मध्ये शहापूर गाव समाविष्ट झालं. तेव्हापासून या ठिकाणी आठवडा बाजार भरवला जातो. मात्र आजतागायत इचलकरंजी पालिकेकडून शहापूरकरांना कायमस्वरूपी आठवडा बाजारासाठी हक्काची जागा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. शहापूरच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गट नंबर 468 मधील रिकामी जागा सध्या आठवडा बाजारासाठी वापरली जाते. त्याचबरोबर या ठिकाणी श्री म्हसोबा देवाची यात्रा भरते. यात्रा काळात तसंच इतर वेळी विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रम आणि स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं. या पार्श्वभूमीवर शहापूरमधील नागरिकांनी इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांना निवेदन सादर करत गट नंबर 468 मधील जागा आठवडा बाजार आणि यात्रेसाठी कायमस्वरूपी आरक्षित करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देताना सर्वपक्षीय नेते आणि शहापूरमधील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कागल तालुक्यातील 83 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षण निश्चितीसाठी आज सोडत पार पडली. या सोडतीवेळी एकही महिला उपस्थित नव्हती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांना 50% आरक्षण असताना सोडतीवेळी उपस्थित नसल्यानं आश्चर्य व्यक्त होत होतं. कागल तालुक्यातील 83 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या उपस्थितीत पार पडली. मानसी मगदूम आणि हर्षद पाटील यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या. या सोडतीमध्ये तालुक्यातील अनुसूचित जातीसाठी 12, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 22 तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी 49 गावांची सरपंच पदं आरक्षित झाली आहेत. या सोडतीनुसार तालुक्यातील 41 गावांमध्ये महिला सरपंच कार्यरत राहणार आहेत. पण आज सोडतीवेळी एकही महिला उपस्थित नसल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय. नायब तहसीलदार ज्ञानेश्वर शेळकंदे, मंडल अधिकारी प्रशांत गुरव, दिगंबर कांबळे, सुनील खेडकर, मृगेंद्र हळबे, रीमा बाटुंगे, संदीप काळे, RR पाटील यांनी सोडत पारदर्शीपणे पार पाडण्यासाठी प्रयत्न केले.
ब्युटी पार्लर समोर फटाके वाजवायला मज्जाव केल्याच्या कारणावरून इचलकरंजीत ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेवर हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी गावभाग पोलिसांनी सलमान नदाफ, अविनाश पडियार आणि अनिकेत पवार या तिघांना अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली असून सर्वांना न्यायालयानं 22 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. इचलकरंजीतील जगताप तालीम परिसरात पूनम कुलकर्णी यांचं ब्युटी पार्लर आहे. या परिसरात 15 जुलैला रात्री वाढदिवसानिमित्त फटाके वाजवले जात होते. त्यावेळी कुलकर्णी यांनी सलमान नदाफ, अविनाश पडियार यांना ब्युटी पार्लरऐवजी अन्यत्र फटाके वाजवावेत असं सांगितलं होतं. या रागातून पोलीस रेकॉर्डवरील सलमान नदाफ, अविनाश पडियार, यश भिसे, रोहित असाल, अरसाल सय्यद यांच्यासह 6 जणांनी शिवीगाळ करून कुलकर्णी यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात 6 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. यातील यश भिसे आणि रोहित असाल या दोघांना पोलिसांनी अगोदर अटक केली आहे. आज सलमान नदाफ, अविनाश पडियार आणि अनिकेत पवार यांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांना न्यायालयानं 22 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया या शिखर संघटनेनं दक्षिण कोरिया इथं होणाऱ्या 20व्या एशियन अजिंक्यपद रोलर स्केटिंग स्पर्धेसाठी भारतीय स्केटिंग संघाची निवड जाहीर केली आहे. यामध्ये कोल्हापूरच्या तेजस्विनी कदम हिचा समावेश आहे. रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया या शिखर संस्थेनं नुकतीच आशियाई अजिंक्यपद रोलर स्केटिंग स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या स्पर्धेसाठी शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे स्केटिंग प्रशिक्षण केंद्राची खेळाडू तेजस्विनी कदम हिची भारतीय संघात निवड झाली आहे. तेजस्विनी सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. 22 ते 31 जुलै 2025 या कालावधीत दक्षिण कोरियातील जीसॉन इथं ही स्पर्धा होणार आहे. तेजस्विनीनं आत्तापर्यंत 16 राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धांमध्ये पदकांची कमाई केली आहे. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाल्यानंतर कोल्हापूर जिल्हा रोलर स्केटिंग संघटनेच्या वतीनं तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी ॲडव्होकेट धनंजय पठाडे, संघटनेचे अध्यक्ष अनिल कदम, शेतकरी संघाचे संचालक अण्णा वारके, फोर्ट इंटरनॅशनल अकॅडमी नालंदा कॅम्पसच्या प्राचार्या शिल्पा वणकुद्रे, शांताबाई कदम, ॲडव्होकेट कृष्णराज नलवडे, अंबिका पाटील, रामचंद्र कदम, आसनी तावडे, रुपाली चिकोडीकर आदी उपस्थित होते. शिरोळ तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण आज निश्चित करण्यात आलं. या आरक्षण सोडतीनंतर काही ठिकाणी कही खुशी कही गम अशी स्थिती आहे. शिरोळ तालुक्यातील 52 ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या आरक्षण सोडती काढण्यात आल्या. यामध्ये अनुसूचित जातीसाठी 10, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 14, अनुसूचित जमातीसाठी 2 तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी 26 गावांचं सरपंचपद आरक्षित झालं. तालुक्यातील 26 गावांमध्ये सरपंचपद महिलांसाठी आरक्षित झाले. दरम्यान अनुसूचित जमातीसाठी टाकळीवाडी आणि आगर ही गावं आरक्षित झाली आहेत, पण या गावात अनुसूचित जमातीचा एकही व्यक्ती नाही. या आरक्षण सोडती दरम्यान कही खुशी कही गम अशा प्रकारचं वातावरण पाहायला मिळालं. स्वराज्यासाठी रक्त सांडणाऱ्या मावळ्यांची स्वराज्यनिष्ठा आणि शिवछत्रपतींचा त्यांच्यावरील विश्वास याचं मूर्तिमंत उदाहरण असलेल्या पावनखिंडीच्या रणसंग्रामाचा इतिहास तरुण पिढीला समजावा यासाठी कोल्हापुरातील हिल रायडर्स ॲडव्हेंचर फाउंडेशन, जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमंती मोहीम आयोजित करण्यात आली होती. हिल रायडर्सची ही 72वी मोहीम आहे. हिल रायडर्स ॲडव्हेंचर फाउंडेशन, कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमंती मोहीम आयोजित करण्यात आली होती. मोहिमेच्या सुरुवातीला औद्योगिक न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश विजय अदोने, सहज सेवा ट्रस्टचे विश्वस्त सन्मती मिर्जे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. यावेळी राज्य साहसी पर्यटन समितीवर निवड झाल्याबद्दल ऋषिकेश केसकर, विनोद कांबोज यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर भगवा ध्वज फडकवून शेकडोच्या संख्येनं जमलेली मोहीमवीर फौज पन्हाळगडावरील राजदिंडी मार्गे पावनखिंडीकडे रवाना झाली.
यावेळी जय भवानी जय शिवाजी या जयघोषानं मोहिमेचा मार्ग दुमदुमून गेला होता. आजच्या तरुण पिढीला इतिहासाची ओळख व्हावी यासाठी या मोहिमेचं आयोजन करण्यात आल्याचं फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी सांगितलं. तर लोकांच्या मनामध्ये 100% येते की आपण आता काहीतरी केलं पाहिजे, गडकोट्यांसाठी गेलं पाहिजे आणि खरं शिवाजी महाराजांचा इथं आल्यावर कळतो, डोंगर दऱ्यात हिंडल्यानंतरच कळतं आपले मावळे कसे होते, स्वराज्य कसं निर्मिती झाली. नुसतं शिवप्रेम आहे म्हणून शिवघोषणा देऊन चालत नाही. तर आजचं हे बघून आनंद वाटतोय. आम्ही ज्या 40 वर्षापूर्वी जी मोहीम चालू केली आणि त्याचं एक फलित तेवढे चांगले मिळाले की आनंद वाटतोय. यातूनच आता आमच्यावर येणारे अनेक आमचे मंडळी माझे सहकारी होते, त्या अजून त्यातून अनेक ग्रुप झालेले आहेत. ते पण आनंद वाटते. त्या ग्रुप चालू आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे. वाढलं पाहिजे. आणि जशी आपली पंढरीची वारी आहे तशी ही सह्याद्रीची वारी, स्वराज्याची वारी म्हणून आम्ही याच्याकडे बघतोय. हजारो लोक, शेकडो लोकांनी इथे यावं आणि ह्या इतिहास समजून घ्यावा आणि नरवीरांना पावनखिंडीमध्ये नतमस्तक होऊन अभिवादन करावं. यावेळी जिल्हा पर्यटन समितीचे सदस्य आदित्य बेडेकर, मिलिंद नायकवडे, प्रसन्न मालेकर, उदय गायकवाड, राहुल चिकोडे, आसिफ मोकाशी यांच्यासह महाराष्ट्रातून आलेले शेकडो मोहीमवीर उपस्थित होते. करवीर तालुक्यातील 118 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आज सोडत पद्धतीनं आरक्षण निश्चित करण्यात आलं. या सोडतीमध्ये 3 गावांचं अपवाद वगळता अन्य गावांसाठीचं आरक्षण पूर्वीप्रमाणेच कायम राहिलंय. करवीर तालुक्यातील 118 ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाच्या आरक्षण सोडती काढण्यात आल्या. कोल्हापुरातील रमणमळ्यातील बहुउद्देशीय हॉलमध्ये तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही प्रक्रिया राबवण्यात आली. या सोडतीमध्ये अनुसूचित जातीसाठी 20, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 32 आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 67 गावांमधील सरपंच पदं आरक्षित झाली आहेत. यापैकी 59 गावांमधील सरपंच पदं आरक्षित झालीत. यापूर्वी निश्चित करण्यात आलेल्या आरक्षणामधील 3 गावं वगळता सर्व गावांचं आरक्षण जैसे थे राहिले. आरक्षण प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच बाजीराव पाटील मांढरे तसंच कुडित्रे आणि नागदेववाडी इथल्या ग्रामस्थांनी आम्हाला विचारात न घेता या आरक्षण सोडती काढल्या असून लोकशाहीची पायमल्ली होत असल्याच्या तक्रारी केल्या. केरले आणि पडवळवाडी या गावात सलग महिला आरक्षण पडल्यानं या ठिकाणी पुरुषांना संधी कधी मिळणार असा प्रश्न काहींनी उपस्थित केला. यावेळी तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी नियम आणि कायदे सांगून शंकांचं निरसन केलं. महाराष्ट्र सरकारनं धोकादायक कारवाया प्रतिबंध कायद्यात सुधारणा केली आहे. त्यानुसार या कायद्याची व्याप्ती वाढवून आता बेकायदेशीर जुगार, लॉटरी आणि मानवी तस्करीचाही समावेश करण्यात आलाय. स्वच्छ भारत मिशन उपक्रमांतर्गत राबवण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2025 मध्ये कोल्हापूर महानगरपालिकेनं उत्तुंग यश संपादन केलंय. राष्ट्रीय स्तरावर 3 ते 10 लाख लोकसंख्या असलेल्या गटात कोल्हापूर महानगरपालिकेनं 66वा क्रमांक मिळवलाय. यासोबतच महापालिकेस प्रथमच महिला सांडपाणी व्यवस्थापनामध्ये वॉटर प्लस मानांकन प्राप्त झालंय. केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि नागरी कार्य मंत्रालयाच्या स्वच्छ भारत मिशन उपक्रमांतर्गत राबवण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेनं उल्लेखनीय यश संपादन केलंय. गेल्या वर्षी राष्ट्रीय स्तरावर 129व्या क्रमांकावर असलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेनं यंदा 3 ते 10 लाख लोकसंख्या असलेल्या गटात 66व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. यासोबतच महापालिकेला प्रथम महिला सांडपाणी व्यवस्थापनात वॉटर प्लस मानांकन प्राप्त झालंय. हे सर्वेक्षण 12,500 गुणांचं असून यामध्ये स्वच्छ सर्वेक्षण, हगणदारी मुक्त आणि कचरा मुक्त शहर असं मानांकन होतं. 12,500 गुणांपैकी कोल्हापूर महानगरपालिकेला 7,554 गुण प्राप्त झाले असल्याचं सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांनी सांगितलं. 2024मध्ये कोल्हापूर महानगरपालिकेने स्वच्छ भारत मिशन या कार्यक्रमाअंतर्गत संपूर्ण देशातून 66वा क्रमांक अर्जित केला आहे. गेल्या वर्षी सन 2023मध्ये कोल्हापूर महानगरपालिकेचा क्रमांक 122 होता. म्हणजेच 57 क्रमांक आतमध्ये आपण वरच्या क्रमांक पटकावला आहे. तसेच राज्यस्तरावर 2023मध्ये आपला हा क्रमांक 22 होता. तो चालू वर्षी अनुक्रमांक 12 म्हणजे 50 पॉईंट अधिकचे आपण अर्जित केले आहेत. या सगळ्या प्रकरणी महानगरपालिकेचे 2 नवनियुक्त सिटी कोऑर्डिनेटर, त्याचबरोबर आमचे सर्व आरोग्य निरीक्षक
मुख्य आरोग्य निरीक्षक या सर्वांच्या टीमनं उत्कृष्ट पद्धतीनं काम केलं आणि गेले वर्षभर या कामावर त्यांचं सातत्यानं लक्ष होतं. त्यामुळं ही प्रगती आपण साधू शकतो. या कामगिरीसाठी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त पंडित पाटील, सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांचं प्रशासनाला मार्गदर्शन लाभलं. मुख्य आरोग्य निरीक्षक डॉक्टर विजय पाटील, शहर समन्वयक हेमंत काशीद, मेघराज चडचणकर, विभागीय आरोग्य निरीक्षक नंदकुमार पाटील, विकास भोसले आणि सर्व आरोग्य निरीक्षक, मुकादम आणि स्वच्छता कर्मचारी यांनी शहराची स्वच्छ सर्वेक्षणातील देशपातळीवरील क्रमवारी सुधारण्यात महत्त्वाचं योगदान दिलंय. इचलकरंजीतील लाईट मंडप असोसिएशनच्या वतीनं आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात सुमारे 250 दात्यांनी रक्तदान केलं. यावेळी शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप आणि रुग्णांना फळे वाटप करण्यात आलं. यावेळी शहरातील मंडप लाईट साऊंड व्यावसायिक उपस्थित होते. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांची उमेदवारी योग्य आणि अचूक आहे, म्हणूनच पक्षाकडे तिकीट मागितलंय असं नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलंय. ते कागलमध्ये पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते. जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या संभाव्य उमेदवारीच्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनं कागलमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात पदवीधर मतदारसंघासाठीच्या मतदार नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नामदार हसन मुश्रीफ यांनी भैया माने यांची पदवीधरसाठीची उमेदवारी मेरिटवर मागितली असल्याचं सांगितलं. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उच्चांकी मतदार नोंदणी करून उमेदवारीचा दावा प्रबळ करावा असं आवाहनही त्यांनी केलं. मेळाव्यात बोलताना भैया माने यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय अनपेक्षित असून नामदार हसन मुश्रीफांच्या आग्रहाखातर लढण्याचा निर्धार केला असल्याचं सांगितलं. या मेळाव्याला गोकुळचे अध्यक्ष नवीन मुश्रीफ, संचालक युवराज पाटील, बाजार समितीचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. दुभत्या जनावरांमधील मस्टायटिस हा आजार दूध उत्पादकांचं मोठं आर्थिक नुकसान करतो. वारणा दूध संघानं हा आजार रोखण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या पशुखाद्याची निर्मिती केली आहे. संघाच्या 57व्या वर्धापन दिनानिमित्त हे पशुखाद्य बाजारात आणण्यात आलंय. वारणा दूध संघाच्या 57व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या वर्धापन दिनाचं औचित्य साधत वारणा दूध संघानं आता विद्यानगरी पुण्यात देखील आपलं दूध उत्पादन मोठ्या प्रमाणात विक्री करण्याचं ठरवलंय. त्यासाठी दूध संघानं पुण्यात नवीन शाखा सुरू करून वितरण व्यवस्था कार्यान्वित केली आहे. या नवीन शाखेचं उद्घाटन ऑनलाईन पद्धतीनं आज वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष HR जाधव आणि संचालकांच्या उपस्थितीत करण्यात आलं. दुभत्या जनावरांमधील मस्टायटिस आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी वारणा दूध संघानं पशुखाद्याची निर्मिती केली आहे. संघाच्या वर्धापन दिनानिमित्त डायमंड आणि श्री पॅलेट या पशुखाद्याच्या वितरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी दूध संघाच्या सेवेतून निवृत्त झालेले कर्मचारी तसंच गेल्या वर्षभरात उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आलं. वर्धापन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 400 दात्यांनी सहभाग घेतला. वर्धापन दिनानिमित्त आयोजित उपक्रमांना दूध संघाचे संचालक, वारणा समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, संघाचे कार्यकारी संचालक सुधीर कामेरकर यांच्यासह संघाचे अधिकारी, कर्मचारी आणि सभासद उपस्थित होते. शिवसेना शिंदे गटाचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक सत्यजित कदम यांनी आज पत्रकार बैठक घेऊन कॉमन मॅन संघटना आणि कोल्हापूर शहर आणि जिल्हा सर्वपक्षीय कृती समितीवर आक्षेप नोंदवले होते. या कृती समितीचे सदस्य बाबा पार्टे यांनी 22 कोटी निधीतून शहरात झालेल्या रस्त्याच्या कामांची सत्यता तपासून अहवाल जनतेसमोर सादर करावा अशी मागणी महापालिकेकडे केली आहे. तर कामातील अनियमिततेबाबत प्रजासत्ताक सेवा संघटनेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी मुख्यमंत्र्यांना मेल पाठवून कोल्हापूर महानगरपालिकेला केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळालेल्या निधीची कॅग सारख्या यंत्रणेकडून चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. सरकारनं शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करण्यासाठी सरकारनं आमदारांच्या डोक्याला बंदूक लावली आहे. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांचा टोला.
ईडीने सर्व मर्यादा ओलांडल्यात. सरन्यायाधीश BR गवईंनी वकिलांना समन्स बजावल्यावरून ईडीला फटकारलं. स्वच्छ सर्वेक्षणमध्ये कोल्हापूर महापालिका 122व्या क्रमांकावरून 66व्या क्रमांकावर. मैला सांडपाणी व्यवस्थापनासाठी महापालिकेला वॉटर प्लस मानांकन. कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठीचं आरक्षण सोडत पद्धतीने निश्चित. कागलमध्ये सोडतीवेळी एकही महिला उपस्थित नसल्यानं आश्चर्य. आणि काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जनसुरक्षा विधेयकाची होळी. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.